हॅलो गाईज, वेलकम टू दिस व्हिडिओ. आज आपण दोन माझे असे खास मित्र आहेत आणि आम्ही SS आर्किटेक्ट अँड प्लॅनर्स अशी एक फर्म चालू केलेली आहे. त्याचे दोन मुख्य आपण बोलू शकतो की किरदार, त्यांच्यासोबत आपण ही पहिली व्हिडिओ चालू करतोय. ही व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की आता याच्या पुढचे जे काही ब्लॉग्स येतील ते त्यात आम्ही फक्त तिकडे मेन कॅरेक्टर्स हे तीनच असणार. मी, प्रयाग खंडाळकर आणि श्रेयस साळुंखे हे तीनच मेन कॅरेक्टर असणार आहेत आणि तुम्ही यांना रोज बघाल तर त्यांच्या इंट्रोडक्शन देण्यासाठी ही व्हिडिओ मी रेडी करतोय. सो आपण मी स्वतःहून काही त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूया की ते त्यांना स्वतःला इंट्रोड्यूस करतील की ते कोण आहेत. आणि मी पहिले श्रेयसला विचारतो की तू तुझं स्वतःला इंट्रोडक्शन द्यावं जे आपले व्हिडिओ बघणारी लोक आहेत. अवधूत, थँक्यू या पॉडकास्टमध्ये मला बोलवलंस. खूप बरं वाटतं ऑफिसमध्ये आपण तिघं मिळून एक पॉडकास्ट शूट करतोय. फर्स्ट थिंग फर्स्ट, मी आर्किटेक्ट किंवा आर्किटेक्चरचा कधी विचार नव्हता केला आहे लाईफमध्ये. हे ॲक्सिडेंटली घडलेली गोष्ट आहे. माझ्या स्टार्टिंग लाईफपासून तुम्हाला सांगतो तर मी पळसपेला राहिलेलो आहे, पळसपे पनवेल या एरियामध्ये. सो माझी किंडरगार्टन, ज्युनियर स्कूल आणि कॉलेज 11वी-12वीपर्यंत हे माझं पूर्णपणे CKT स्कूलमध्ये झालेलं आहे, चांगुलपाडा ठाकूर विद्यालय नवी पनवेल. सो तिथे मी म्हणजे स्टार्टिंगपासून मी अभ्यासू होतोच, पण मी इंट्रोवर्ट टाईप होतो. असं कुठे कोणाशीच भेटणार नाही. स्कूलला गेलो तर स्कूल म्हणून डायरेक्ट घरून स्कूलला होतं बस. ते सगळं कॉलेजमध्ये ते सगळं माझं व्हायचं. पण हळूहळू बिल्टअप होत गेलं, फ्रेंड्स भेटत गेले, थोडं बाहेरचं क्लायमेट मला भेटत गेलं, तर मला एक्सपोजर भेटत गेला एरियामध्ये. सो त्यानंतर माझ्या घरून आणि मला असं वाटायचं की मी डॉक्टर बनू शकतो. मला त्या सायन्स फील्डमध्ये खूप इंटरेस्ट होता. सो मी काय करायचो, युट्यूबवर व्हिडिओज बघायचो, डॉक्टर कसे ऑपरेशन करतात, काय करतात. आताही मला सांगितलं ऑपरेशन करायला मी करू शकतो, डिग्री माझ्याकडे नाहीये, इलिगल करू शकतो. गव्हर्नमेंटने थांबवून ठेवलंय. मी फर्स्ट ह्याला नाटा नाही, नीट बोलतो एक्झाम, नॅशनल एंट्रन्स एक्झाम ऑफ काहीतरी आहे मेडिकलसाठी असते. सो मी त्यात फर्स्ट अभ्यास नाही करता, म्हणजे जर माझ्या नॉलेजवरती थोडासा बुक्स ऑफ मी एक्झाम दिली त्यात मी थोडा डाऊन पडलो. सो आमच्या घरचे बोलते का पैसे भरून तुला फॉरेनला पाठवू किंवा इकडे पाठवू, एवढं हे करतो. मी तर जाणार नव्हतो. मी मला एक वर्ष परत गॅप घेऊया. 1 वर्ष मी असं घरी राहिलो, अभ्यास केला नीटचा नाही केला त्याप्रमाणे. असं बुक्स घेऊन ठेवले, त्यांना फक्त वास घेतो, मस्त नवीन बुक्स आहेत. असं करत मी वर्ष काढत गेलो. फक्त एक्झामचे जेव्हा डेट्स आले त्यावेळेला कसं होतं, सगळे इंटरेस्ट एक्झाम 12वी झाल्यानंतर मस्त मंच असायची, CET असायची, नीट, नाटा, JEE सगळं. सो माझ्या वडिलांचा असं उद्देश होता की तुला देतोयस ना मेडिकलचं, तर तू सगळं एक्झाम देऊन टाक, तुला काय येत तू देऊन टाक. सो मी CET दिली, नीट दिली, नाटा दिली आणि JEE पण दिली. सो नाटा जेव्हा जसं जसं एक्झाम यायची तसं मला माहीत कळायचं की ही एक्झाम कशाची असते. मी CET दिली, मला माहिती आहे CET कशी असते, 12वी नंतर असते. नीट दिली एंट्रन्स एक्झाम मेडिकलची, JEE पण दिली, पेपर 1 पेपर 2 दोन्ही दिली सगळे. जेव्हा नाटाचा वेळ आली आर्किटेक्चरसाठी, त्या आदल्या रात्री मी युट्यूबवर फक्त बघितलं की नाटा काय असतो. तर कळलं मला की हा आर्किटेक्चरशी रिलेटेड गोष्ट आहे. ह्यात ड्रॉइंग्स वगैरे असतात किंवा काय सिव्हिल वगैरेचा काही संबंध नव्हता, माहीत नव्हतं मला काय असतं. फक्त बघितलं एंट्रन्स एक्झामला काय काय असतो. त्यात असतात की क्वेश्चन असतात ठीक करायचं, फक्त 3D व्ह्यूज वगैरे असतात, एकदम इझी असतो. नंतर असतो एक पार्ट असतो स्केचिंगचा. त्यावर मला फक्त कळलं की 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह अशी वेगळी गोष्ट असते. तेव्हा मी एंट्रन्सच्या दिवशी जेव्हा एक्झाम होती तेव्हा सकाळी 8 वाजता जाऊन 9 वाजता जाऊन स्टेशनरीतनं मी ते पेन्सिल वगैरे घेतली फर्स्ट टाइम. बाकी मी कधी आयुष्यात स्केच असं काढलं नव्हतं. गेलो एंट्रन्सला, कम्प्युटर एक्झाम दिली, स्केच काढलं, दिली, मी पास झालो, मी हॅपी झालो. सगळ्या गोष्टी मला आय डोंट नो, मला आठवत नाही स्कोर. मला कुठला स्कोर आठवत नाही, कारण की आठवण्यासारखं नाही होते. तुमच्या नसेल पाहिजे. सो आम्ही सगळ्यांनी सगळे एक्झाम दिल्या आणि सगळ्यांसाठी फॉर्म भरले. नीटसाठी जेव्हा मी मेडिकलसाठी दिलं होतं एंट्रन्स, ते तर लागले मला बाहेरचे कॉलेज MBBS साठी किंवा BMS साठी लागले, पण मला आयुर्वेदिक करायचं नव्हतं. पण जसं नाटाचा नंबर लागला माझा, फर्स्ट राऊंडच मला कॉलेज भेटला, त्या लेजेंडरी पूर्ण रायगड जिल्ह्यातलं विश्वनिकेतन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. कधी ऐकलं नव्हतं, फक्त नाव ऐकलं होतं की इंजिनिअरिंगची मुलं त्या कॉलेजला खूप चांगली आहेत, असं संस्कार केले सगळे मुलं. मग मी एकदा गेलो वडिलांसोबत फर्स्ट टाइम. फक्त
ॲडमिशन करण्यासाठी फर्स्ट राऊंडमध्ये लागला, तो लॉक झाला होता प्रोग्रामचा. सो मी गेलो कॉलेजवर, बघितलं ठीक आहे काय बोललो, आणि तर मी बाकी मेडिकलसाठी सगळ्यांची वेट केलं सेकंड राऊंड थर्ड राऊंड. कुठे काय आमचं लागलं नाही. चला बोललो आम्ही देवाचं नाव घेतलं आणि चला एंट्रन्स घेऊया बोललो. आणि तसा माझा चालू झाला कॉलेजचा सफर आर्किटेक्चरचा. माझा खूपच जवळचा मित्र म्हणजे माझ्या लंगोटी बोला असा अमय भगत हा मला भेटला. खूपच मन मिलावू स्वभावाचा माणूस, असं उंच दिपाट, छाती मोठी अशी, कमर पातळ, असा शरीरदृष्ट्या एकदम एकदम उत्तम माणूस तो. बोलण्यामध्ये गोड, केसांनी भरगतचा माणूस होता. असं मला भेटलं. त्याने फोन केला की श्री तुला पण सेम कॉलेज भेटलंय का? मी हो भावा, उद्या आपण राडा करू, पोरांना मारू, असं करू तसं करू. मला मग ग्रुप आले आपण काय करायला चाललो. दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो, मी स्कूटीवरून गेलो फर्स्ट टाइम फर्स्ट डेला आणि आम्ही त्याशी मला भेटला आणि भेटल्यावर बोला काय रे मावा ते बोललो आता मजा असं. मग माझा कॉलेजचा स्टार्ट झाला. आणि कॉलेजमध्ये कसं आहे आम्हाला आपल्याला बुक्स नव्हते काय नव्हते आणि फक्त पाहिजे कॉन्फिडन्स. मी काम करायचो आणि भांडायचो, काम करायचो भांडायचो. असं मग आमचं कॉलेज लाईफ स्टार्ट झाली. आणि मग आता इथे पोहोचलो आम्ही कॉलेज लाईफ इथं स्टार्ट केली आणि आम्ही आता इथे पोहोचलो एकदम मस्त. आपण तुझ्याबद्दल विचार केला तर तू राहणार अमरावतीचा. तर अमरावतीवरून मुंबई आणि तेही रायगडमध्ये विश्वनिकेतन कॉलेज, कधी ऐकलेलं या कॉलेजबद्दल? सॉरी डिस्टर्ब करतो. म्हणजे आम्ही मुंबई असं 2-3 पार्ट बघितले. अमरावती मुंबई खूपच लांबचा प्रवास होता. अराउंड 1200 किलोमीटर लांब आहे. एक समुद्र पार केलं असतं. माझी आधीपासून पण जर्नी जी असं एका जागी कुठेच झाली नाही. दरवेळेस कुठे ना कुठेतरी मी इथून तिथे तिथून तिथे असं जर्नी करतच आलो. मला शिक्षण घरी जास्ती राहिलंच नाही. म्हणजे ज्युनियर KG पासून तर 6वी पर्यंत मी होतो गावामध्ये. तपस्या हायस्कूल आमच्या इथे, तिथे मी 6वी पर्यंत शिक्षण केलं. त्यानंतर मग 7वी तेव्हा पण घरीच होतो, पण तिथून मग मला अमरावतीला शाळेत टाकलेलं. मग रोज आम्ही 17 किलोमीटर ट्रॅव्हल करत बसने जायचो. मग तेव्हापासून ते एक स्टार्ट भेटला की बाहेर निघालो. त्यानंतर मग ते 7वी ते 10वी पर्यंत शिक्षण माझं अमरावतीला झालं इंडो पब्लिक स्कूलमध्ये. त्यानंतर मग तिथेच मग मी ठरवलं की बाबा आता गावातून पुढे आलो तर अजून पुढे जाऊया आता पुन्हा तिथेच. आणि आमच्या गावामध्ये असं काही हे पण नव्हतं की खूप मोठं कॉलेजेस वगैरे, एकच होतं पॉलिटेक्निक कॉलेज. आणि माझं घरी कसं आहे की आता माझे आजोबा सिव्हिल इंजिनियर होते, माझे बाबा सिव्हिल इंजिनियर होते. तर माझ्या असं मी लहानपणापासून बघतच आलो होतो की कन्स्ट्रक्शन काय राहतं. लहानपणापासून साईडवर फिरणे, बाबांसोबत बघणे, इकडे तिकडे मजूर बघणे, म्हणजे असं माझी क्युरिओसिटी निर्माण झाली मग की बाबा काय असतं हे, कसं असतं. त्यानंतर मग शेवटी तसं ते आधीपासूनच बिल्ड होत गेलं की नाही बाबा हळूहळू आपल्याला हेच करायचं शेवटी. आता आपण बोलतोय की आर्किटेक्चर बद्दल बोलतोय तर कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, विश्वनिकेतन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आपण ठीक आहे त्या कॉलेजमधून शिकलो. तर त्या कॉलेजपर्यंत कशा आलं? म्हणजे आता आपलं तर तू सांगितलं तुझं विश्वनिकेतन कॉलेज. माझं विश्वनिकेतन म्हणजे आता मी एक्झाम दिली, शेवटचे 3 महिन्यात अभ्यास केला. एवढं काही म्हणजे माझं जरा डिटॅच झालेलो मी अभ्यासापासून त्या टायमाला, 11-12च्या टायमाला. थोडं शेवटी एक परीक्षा आली, मी दिली, कसे तरी चांगले मार्क्स भेटले. पण त्यानंतर काय झालं की मी आता आपण कॅपराऊंड असतो, कॅपराऊंड मध्ये मी नाव टाकत होतो. आता मी स्टार्टिंग पासून आता जे टॉपचे कॉलेज ते टाकत गेलो, LS रेजा, रचना वगैरे, रिझवी वगैरे सगळे कॉलेज टाकत गेलो. फर्स्ट राऊंड मध्ये जर माझा नाही लागला. सेकंड राऊंड मध्ये ऍक्च्युली काय झालं की फर्स्ट प्रिफरन्स चुकीने माझं विश्वनिकेतन टाकलं गेलं. आणि त्यानंतर मी दुसरे कॉलेज जे होते माझे पुन्हा जे मला ब्रिक्स टाकायचं होतं पुण्याचं ते टाकलंय मला. मग पहिल्याच्या मध्ये राऊंड मध्ये माझं फ्रीज झालं. असं माझा बाहेर विश्वनिकेतन लागला. आता तू बोलतेस की तू टॉप कॉलेजेस साठी पहिले अप्लाय करत होता. तर आर्किटेक्चर मध्ये कॉलेज टॉप असो किंवा कोणत्याही कॉलेज असो, असं काही असतं का की टॉप कॉलेजमध्ये गेल्यावरती तुला काही वेगळं शिकायला मिळतं? आर्किटेक्चर मध्ये बघितलं आपण तर आपल्या फील्डमध्ये असं टॉप कॉलेज म्हणून तुम्हाला चांगलं शिकायला भेटेल असं काही नसतं. आणि मी एवढं मानतो की 30% तरी तुम्हाला जे फील्डमध्ये नॉलेज लागतं ते तुम्हाला कॉलेजेस प्रोव्हाइड करतात. जसं मी बघितलंय इंजिनियर ज्या फील्डला जातात मुलं ते कॉलेज टॉपचं का बघतात, तिथे प्लेसमेंट चांगली भेटते. आपल्या जो काय गैरसमज असेल काढून टाका की आर्किटेक्चरला कुठे प्लेसमेंट भेटत. हे सगळं आता असं चालू झालं. आम्हाला आम्ही खूप जुन्या काळातले आहोत पण ते ठीक आहे. बट आम्ही जो आर्किटेक्ट आहे तो सेल्फ डेव्हलप असतो माणूस. तो तुझा स्वतःला किती एक्सपिरियन्स आहे, तुझ्या किती स्किल्स आहेत,
आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणून तू स्वतःला डेव्हलप करतो. नाही तर 10,000चा जॉब कोणाला भेटेल साध्या माणसाला, पण तू एवढं शिकू सुद्धा तर ती तेवढे जॉब भेटू शकत नाही तुला. तुझ्या स्किल्स कुठे कमी पडतात. तुझं एज्युकेशन करून फायदा नाही, तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आता विषय झाला की कॉलेज कोणतं चांगलं आहे. कॉलेज तोच चांगला आहे जे तुम्हाला कोऑपरेशन भेटतं फॅकल्टीकडून आणि तुमच्या सर्कल, फ्रेंड्स ऑफ सर्कलकडून. आणि हे पण बोलू शकतो की जेवढी चांगली फॅकल्टीचा नॉलेज आहे तो आपल्याकडे भेटतो. असं नाही की आपल्याला कोणी बुक्स तर नाही, फक्त नॉलेज म्हणून नाही फॅकल्टी चांगली, फॅकल्टीचं नेचर, कोऑपरेशन. मी असं नॉलेजमध्ये बोलतो कोऑपरेशन त्यांचं किती असतं तुमच्या स्टुडंट्ससाठी, ते खूप मॅटर करतो. आपण बोलतोय की कॉलेज चांगला असावा, फॅकल्टी चांगली असावी. अशी कोणती एक फॅकल्टी किंवा तुमच्या घरातली एक फॅकल्टी जिला तुम्ही तुमच्या लाईफ टाईम पर्यंत विसरू शकत नाही? अशी फॅकल्टी माझं एवढं क्लोज कधी जास्ती राहिलं नाही फॅकल्टी सोबत वगैरे. म्हणजे असं आधीपासून इंट्रोवर्ट होतो, कामाशी काम होतं, पण काही असे होते की 1-2 फॅकल्टी की ज्यांच्याशी जमायचं वगैरे माझं वगैरे. त्यातले एक पात्रे सर म्हणून होते लेक्चरर आपले, आणि एक सुचिता मॅडम होते ज्या माझ्या गाईड पण होते. म्हणजे मी किती पण असं मॅम जेव्हा डिझाईन वगैरे आम्ही करायचो, मॅम माझे गाईड होते ते, किती पण आम्ही डिझाईनमध्ये क्रिटिसाइज करायचं, ते क्रिटिसाइज करायचे मला, पण तरी त्यांनी खूप हेल्प केली मला. म्हणजे असं खूप त्यांचा मेजर खूप पाठिंबा होता मला, म्हणजे माझ्या थिसिसमध्ये. माझं बोललं गेलं तर आमच्या कॉलेजमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये जे फॅकल्टी आली आर्किटेक्चरमध्ये, त्यात फर्स्ट मी फॅकल्टी जज करतो की त्यांना मानतो, त्यांच्या नेचरवरती मानतो. फर्स्ट आहे सुचिता मॅम, त्या आपल्या प्रिन्सिपल पण होत्या आणि त्यांचं एवढं मन चांगलं, त्याचं एवढं नेचर चांगलं की त्यांनी सगळं सांभाळून घेतलं आपल्याला. त्यासाठी माझ्या खूप रिस्पेक्ट आहे. सेकंड आपल्या खूप हसत खेळत आपल्याला शिकवणाऱ्या मॅडम ज्योतिका मॅडम, त्या फर्स्ट इयरला आपल्याला होत्या, त्या सोडून गेल्या. त्या अनफॉर्च्युनेटली मॅडम गेल्या. त्यानंतर असं एज्युकेशनमध्ये नॉलेज देण्यासाठी होते पात्रे सर, मोरे सर, आणि तुमचा ओव्हरऑल जो मी शिकताय त्या पुढे तुमची लाईफ काय ते शिकवण्यासाठी कुलकर्णी सर. हे सगळ्या फॅकल्टीचा मी रिस्पेक्ट खूपच जास्त करतो. त्यानंतर आले यंग डॅशिंग आपले शफई सर. त्यांची पर्सनॅलिटी खूप वेगळी होती. ते आपल्यासारखे होते, कूल होते, आपल्यासोबत राहायचे, बोलायचे, आपल्याला शिकवायचे पण त्याच वे मध्ये. ते म्हणजे एक इन्स्पिरेशन आहे की कसं आर्किटेक्ट राहायला पाहिजे, कसं त्याचा वॉर्डरोब किंवा त्याचा पेहराव वगैरे ते कसं मेंटेन करते सांगितलं ते मी हल्ली खूप मेंटेन करतो. हा, प्लस हे सगळे फॅकल्टी झालेच, पण त्यानंतर एक असं कळलं की आपल्या तिघांचं असतं की माझ्या लाईफमध्ये एक देव माणसं एंट्री गेली. ते देव माणूस म्हणजे आमचे उमाकांत तायडे सर. त्यांच्यासारखा माणूस कुठेच नाही, त्यांच्यासारखा एक्सपिरियन्स कुठेच नाही. त्यांनी म्हणजे असं ग्राउंड झिरो वरती आर्किटेक्चर कसं चालतं, काय असतं आर्किटेक्चरपेक्षाही खूप जसं आपला चायना अँड बियॉन्ड, आर्किटेक्चर अँड बियॉन्ड. त्याच्या पुढे आपल्याला त्यांनी एक बोलत ना स्टुडंट असलो तरी की तुम्ही अरे माझे मित्र त्या सगळं ट्रीट केलं आपल्याला. फॅकल्टी आपल्याला सांगते तुम्ही हे तिथे मार्क्स तुमचे कट होते, मार्क्स तुमचे इथे मार्क्स आहेत, पण त्यातून कसं बाहेर पडायचं, तुम्हाला काय केलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, कसं डिझाईन केलं पाहिजे, डिझाईनमध्ये इनोव्हेशन कसं आणायचं, किंवा रिअल लाईफ जे आहे. मला अजून एक शब्द आठवतो की जेव्हा ते कॉलेज सोडलं त्यांनी, ज्या दिवशी आपण त्यांना फेअरवेल दिला, त्या दिवशी आपण लायब्ररीमध्ये होतो सगळे, आणि सरांनी एकच शब्द बोलले सगळ्यांसमोर की तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला कॉलेजपर्यंतच आहेत. कॉलेज नंतर तुम्ही त्या मार्क्सचा काहीच करू शकत नाही. तुम्ही 10 पॉईंट आणा पूर्ण, पण तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. जरी आपण सगळे इंटरव्ह्यूजला गेलो, जेव्हा आपण आपला स्टार्टिंग फेज चालू आला आर्किटेक्चर, सगळे इंटरव्ह्यू गेलो, पण तुम्हाला पॉइंटर्स विचारले ना तुमचे, जे तुमचा पोर्टफोलिओ होता, तुम्ही तो बनवलेला, सरांचा खूप पाठिंबा आहे आपल्याला. आणि त्यानंतर पण कॉलेज संपल्यानंतर आपल्याला खूप काही शिकवलं, एक्सपिरियन्स दिला प्लस. आणि त्यासाठी आपल्याला एवढी रिस्पेक्ट आहे की त्यांनी आपल्याला लाईफमध्ये गाईड केलं. आपण आपलं कुठलं चांगलं काम असतं तिघांचंही ते आपण त्यांना पहिले मानतो, आपल्यासाठी देवासाठी. आणि खूप खूप चांगला ह्युमन बिंग. काहीच तुम्ही पण जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली आमच्या सर ऑफिसला व्हिजिट करायची किंवा सरांना भेटायची, तर तुम्ही एकदा नक्कीच आपण सरांसोबत पण एक पॉडकास्ट करू. डेफिनेटली. कारण त्यांचे जे व्ह्यूज आहेत अबाउट आर्किटेक्चर किंवा अबाउट लाईफ, ते खूप इम्पॉर्टंट आपण असे सांगू शकतो की लोकांना ते खूप गाईड करू शकतो.
फॅकल्टी नंतर एक येतो सब्जेक्ट, राईट. आपल्याला खूप सारे सब्जेक्ट होते, असं पण बोलत नाही की दर सेमिस्टरला आपले सब्जेक्ट चेंज व्हायचे, खूप सारे सब्जेक्ट ऍड व्हायचे. तर असा कोणता सब्जेक्ट आहे जो तुम्हाला आवडायचा? डिझाईन तर सगळ्यांना करावंच लागायचं, सगळ्यांचा फेवरेट होताच. ठीक आहे, डिझाईन सोडून खूप सारे सब्जेक्ट होते, कुठलंच नाही आवडत ज्याच्यात आपण खूप साऱ्या कलाकृती वगैरे. माझा तो फेवरेट एआयडी होता. माझा एबीसीएम होता. जेव्हा हे ऍक्टिव्हिटीज वगैरे व्हायच्या ऑरिगेमीच्या, त्यानंतर आपले कोण सुकातले सर होते, नंतर आपल्याला स्पेस डिझाईन वगैरे करायचे त्याच्यामध्ये, ते असं बॉब सर होते. मला एबीसीएम आवडतं. मी जेव्हा जीटी मारायचो ना, पकडलो जायचो ना. जीटीचा असा कोणता किस्सा आहे तुमचा की तुम्ही जीटी मारताना? माझे सगळे किस्से जीटीचेच आहेत. मी कॉलेज टाइम मध्ये कधी जीटी मारली आणि मी कधीच ड्राफ्टिंग केली नाही. माझ्यासोबत तर असा किस्सा आहे की सांगू शकतो की आम्ही बघा आता जसं माझा जीवला आम्ही बघत यांनी रात्रभर बसून त्यांनी ड्राफ्ट केली, गाईडलाईन्स मारल्या, डायरेक्ट मारल्या, 1B 2B सगळ्या पेन्सिल वापरल्या. एवढं क्लीन शीट त्यांनी आमच्याकडे. आम्ही 20 मिनिट्स नाही, मी 50 मिनिट्स नाही, मी 18 मिनिट्स नाही असं ट्रेस केल्या. आम्ही आमचे टेक्निक होते गोल्डन, आमच्या ऑफिसला सांगतो तुम्हाला. आम्ही तिघांनी शीट रेडी केल्या. आम्ही फर्स्ट क्लास शीट दाखवायला. आमचे खूप चांगले सर होते, वासुदेव सर, आणि मेन आमचे सागर सर. आम्ही सागर सर खूप मिस करतो. अजून तुम्ही एक सर विसरताय, आर्किटेक्ट सोडा. ते तर जीवाचे सर आमच्या. ते सर आमचे कॉलेज सर आहेत, आमचे स्पोर्ट्स सर होते. मी तर असं म्हणतो की ते सर फॅकल्टी आम्ही त्यांच्याकडे कधीच बघितलं, कधीच नाही. ते आमच्या सोबतच राहायचे, काही असो. ते आम्हाला क्रिकेट म्हणजे आम्हाला कधीच ऑकवर्ड नाही वाटलं सर. जरी आमचा कॉलेज 5 वाजता सुटायचा. सॉरी सर, तुमचं नाव विसरलं, असं नाही विसरलं नाही. जरी आपला कॉलेज 5 वाजता सुटायचा, सर 3 वाजता द्यायचे क्लासरूम मध्ये आणि सांगायचे अरे क्या बैठते चलो क्रिकेट खेळते कशाचे सर. आणि त्यांनी आमच्यासाठी केलं पण खूप. जेव्हा तरी बसेस बद्दल आपला खूप इश्यू होता बसेस, त्यांनी आमच्यासाठी सेपरेट स्टुडंट त्यांनी बस अवेलेबल करून दिल्या. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांनी केल्या. आता जर आपण बघितलं, आपला टॉपिक आला की आम्ही शीट घेऊन गेलो अमय गेला सरांकडे, वासुदेव सरांकडे शीट घेऊन. सरांनी बघितलं की शीट काय कळत नाही, सरांना काय कळत झालं. सरांनी क्रॉस केली शीट वरती पेनाने की शीट तुझी जीटी वाटते, जीटी आहे, चुकीची वाटते. जीटी नव्हतं बोलले त्याला की तो चुकलेला कुठेतरी काहीतरी. त्याला क्रॉस केलं पेनाने शीट वरती, रेड कलर पाठी सॅड होऊन रडत. आणि आम्ही दोघं गेलो. तरी एवढं सगळं झालंय, त्याला त्या शीट वरती रिमार्क दिलाय, तरी आमच्यात हिंमत आहे की आम्ही 100 आणि 30 शीट दाखवतो, सेम शीट. आमच्या दोघं शीट पास 8.5 आणि म्हणून आम्हाला मार्क्स दिले. आणि जेव्हा आम्हाला आमचं एवढा गर्व वाटलं त्याशी, शपथ रडला. एवढं सगळं झालं, आपण आपल्या फेवरेट सब्जेक्ट बद्दल सगळं बोललो. जुरी बद्दल तुमचं काय मत आहे? कारण बाकीच्या लोकांना माहित नसेल तर जशी आपली सेमिस्टरची एक्झाम होते, प्रत्येक सेमिस्टरला येतो, तशी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जुरी होते. तर त्या जुरीमध्ये आपण एक आर्किटेक्चर डिझाईन म्हणून एक आमचा सब्जेक्ट असतो, राईट? बरोबर. तर त्या सब्जेक्टमध्ये आम्ही 6 महिने त्या एका डिझाईनवरती आम्हाला एक डिझाईन दिली जाते की तुम्ही एक असं स्पेसिफिक डिझाईन करा. आणि त्या डिझाईनच्या बेसिसवरती आम्हाला जुरस येतात, बाहेरच्या कॉलेजचे फॅकल्टी येतात आणि ते लोक क्रिटिसाइज करतात ते, किंवा चांगलं बोलतात आणि ते मार्क्स देतात. तर तुम्हाला असा कोणता एक क्षण आठवतो का जुरीचा, का त्याच्यात तुम्ही खूप खुश झाला किंवा तुमच्यासोबत खूप वाईट झालं? माझं फर्स्ट ओपिनियन आहे जुरीसाठी की जो 6 महिने मुलं काम करतो ना, त्यात अपडाऊन होतात, पण ते एक 15 मिनिटाच्या ह्याच्यावरती त्याला 100% जज केलं जात नाही, इथं आहे. आणि सेकंड म्हणजे ज्युरीमध्ये पण 2 पार्ट्स असतात. एक आपलं मार्किंगमध्ये, एक असतो इंटरनल आणि एक असतो एक्सटर्नल. इंटरनल ज्युरी आपली सगळ्यात पहिले होते कॉलेजमध्ये, जे आपले कॉलेजचे फॅकल्टीज आहेत ते पण क्रॉस असतात. समजा अवधूत आहे, त्याला एक फॅकल्टी दिले, मला एक फॅकल्टी आहे, त्याला एक फॅकल्टी. जेव्हा आमची ज्युरी होते तेव्हा फॅकल्टीज रोटेशनमध्ये येतात. पण त्या काही जे असतात स्टुडंट्स, हे फॅकल्टीचे खूपच जवळचे असतात. सो त्यांना ते एवढे कष्ट करतात डिझाईन मध्ये ना, त्यांना फुल मार्क्स भेटतात. सो आम्ही सगळं एक्सपिरियन्स केलाय ते.
आम्ही खूप डिझाईन करायचो, काय करायचो. आमचं कसं स्वभाव होतं, आम्ही काम करणार, दाखवणार, संपला विषय. आम्ही त्यांना जाऊन बोलणार सर जास्त मार्क्स द्या, असं बघा ना सर, हे करा सर, असं मी चांगलं आहे, तुम्ही आंघोळ नाही कधी तुम्ही चांगली सर असं बोलणार सर ना. पण ते आम्हाला पर्सनॅलिटी काही नेहमी फेस झाले, जिथे आम्हाला आउटर जिल्ह्यामध्ये 10 मधले 7, 8, 9 असे मार्क्स भेटायचे. तर फॅकल्टी आम्हाला 5 ते 6 द्यायची होतं, काटर पास करायचे आम्हाला. पण ते एक कॉलेजचा फेज झाला तो आपण. हा फेज नाही, मार्क कमी कॅटेगरीज आहे की आमच्यासारख्या मुलांसाठी त्यांना तडपवणं, आणि जे मुलं गोड आहेत साखरेसारखे त्यांना खूप चांगले मार्क्स देतात. आता हे तर झालं, पण तुमचा असा एक कोणता मुवमेंट आहे ज्युरीचा की तुम्ही कधीच विसरता? कारण ज्युरी ही खूप माझा एवढे वर्ष झाले त्याच्यात तर असा खूप काही किस्सा झाला नव्हता. पण ज्या वेळेस थिसिस होता माझा, थिसिसची फायनल ज्युरी, तर फायनल ज्युरीच्या वेळेस माझ्यासोबत म्हणजे असा मला धक्का बसल्यासारखं झालेला. म्हणजे माझा एकतर झालं काय की रोल नंबर वाईज ज्युरी होते, सगळ्यांना तेवढे तेवढे रोल नंबर अलॉट केलेले असतात की 1 ते 5 या ज्युररकडे, 5 नंतर 7, 8, 10 असे यांच्या ज्युररकडे. तर माझा नंबर होता, माझ्या नंबरच्या आधी 4 नंबर होते. ते काय माहिती अचानक कॉलेजमधूनच गायब झाले, अचानक डिसअपिअर झाले. आणि मी असाच माझी डीडीची बुक वाचतोय, असा फिरतोय, गाणे चालू आहेत, सगळे फिरतोय, जातोय, बाथरूमला जातोय. मध्येच मला मॅडमनी बोलवलं, अरे प्रॅग, हा बोलले ना मॅडम, तेरा नंबर किती आहे? म्हटलं मॅम है बोला 4-5 नंबर है मेरा आगे. हाँ तेरे को एक आधा घंटा टाइम होगा. हाँ बोला मैडम, एक काम कर, बोले वो गायब हो गए अपने सब्जेक्ट, अभी तू चले जा. मला घाम फुटायला लागला डायरेक्ट. मला घाम फुटला, सगळं झालं, पॅनिक झालं. मॅमला पण वाटलं की हा आता पॅनिक झालाय. मी त्या गोष्टीसाठी मॅमला एवढं मानतो ना. मॅमनी असं मला साईडला घेतलं, मला सांगितलं की देख, बोले अगर ठीक है, बोले तेरा अचानक ज्यूरी हो रहा है, पैनिक मत हो, खुद को कूल कर, अच्छे से जाके जितना तेरे को आता है उतना बोल, और बाकी हम संभाल लेंगे. असं नाही की हम संभाल लेंगे, पण तू पुरा कॉन्फिडन्स ज्युरी दे. 100% प्रॅगला मॅडम सांभाळलं तर प्रॅग काय झालं नसतं असं वाटतं. पण आता त्या ज्युरीच्या वेळेस झालं काय की मला कॉन्फिडन्स होतं की माझी ज्युरीचं सगळं रेडी होतं. पण कसं आहे की अचानक कुणाला बोललो की बाबा तू करून घे काम पटकन, आणि तो एकदम लास्ट टप्पा होता माझ्या आयुष्याचा. त्याच्यानंतर मला डिग्री भेटणार. त्यानंतर मग गेलो आणि झालं असं की मी ज्युरी चालू केली, सगळं दाखवत होतं. माझं डीडी माझं थिसिस होतं, माझ्या गावाकडे मी साईड घेतली, तिकडे मी त्या कल्चरवरती थिसिस केलेला. आणि इन गोष्ट की ज्युरर जी होती ती आमच्याच गावाकडची होती. म्हणजे तिला सगळंच माहिती. हा, तिला सॉइल पासून तिला जे काय एन्व्हायरमेंट तिला सगळं सगळं माहिती होतं. मग मी जरा तिथे अजून डिप्रेस झालेलो, पण तरी मी कशी तरी हिंमत करून दिली ज्युरी, सगळं एक्सप्लेन केलं. म्हणजे कुठे असं माझ्यात कमी कॉन्फिडन्स असं दाखवून नाही. म्हणजे तेव्हा मी पॅनिक झालेलो फॉर शुअर, बट मी असं काही दाखवून नाही दिलं त्यांना. त्यानंतर पण मॅम बोलले की हा बोला अच्छा काम है, ये थोडे थोडे मिस्टेक्स जे होते त्यांनी मला दाखवलं की ऐसा कर सकता था, वैसा डिटेल्स मध्ये वगैरे काही दाखवलेच वगैरे. नंतर सगळं झालं. त्यानंतर मग एवढं त्यावेळेस मला असं वाटत होतं आल्यानंतर एवढा राग आलेला की अरे बापरे चाललाय, जर मी फुल पोटेन्शियल मध्ये असतो, काहीतरी एक्स्ट्रा सांगितलं असतं, काहीतरी एक्स्ट्रा बोललो असतो. त्यानंतर मी त्या आधीचे 4 जे लोक होते त्याच्याशी ऐकत कधी बोललो. तुझ्याबद्दल माझा फायनल ज्युरीला मी कॅन्टीनला गेलो चिकन फ्राईड राईस खायला. आता तर मी खात नाही नॉनव्हेज, पण तेव्हा चिकन खायचो. खाता खाता म्हणजे थोडंसं म्हणजे पाव किलो उरला असेल. मला फोन आला सांग की अरे तुझी ज्युरी आता लंच ब्रेक झाला ज्युरर्सचा लगेच आहे. तसंच मी उन्हाळ्यात समर टाइम होता पूर्ण, तेव्हा मी धावतात कॅन्टीनला तिकडे गेलो. तसं पूर्ण स्वेटिंग झाली होती, ज्युरर बसले होते, मी लगेच तिथे रेडी झालो, ओके बोललो ज्युरर स्टार्ट. मी जे बोलतोय मी बोलत चाललोय फक्त, ज्युरर हूं करते. लगेच मधनं उठले, क्वेश्चन वगैरे करायला लागले. मी उत्तर देतो त्यांना पडत नाही, काहीच पडत नाही. मग एक वेळा माझी अशी आली की टाइम संपते, करत करत गेलो. आणि जसं ते बोललं की हा ठीक आहे संपली ज्युरी, तेव्हा मी श्वास घेतला. तीच ज्युरी माझी होती की टाइम संपू दे. मला स्टार्टिंग पासून वाटत होतं की एका पूर्ण वर्षात मी ज्युरी खूप भारी देईन, खूप भारी देईन. पण जेव्हा टाइम आली तर मी विचार केला की टाइम संपते मरू दे, मी तर पास होणार आहे असं वाटलं मला. तो फक्त एक हॉरिफिक टाइम होता की कधी संपतो टाइम. म्हणजे असं झालं की आता ज्युरी अशी एक गोष्ट आहे की जी खूप जास्त म्हणजे माणूस खूप प्रिपेअर करून जातो, त्याला खूप आशा असतात माणसाला. आणि जेव्हा समोर, कारण ज्युरी कधी रॅम्प खात नाही आपल्यावरती असं तर. आणि असे ज्युरर एखादा आला आणि जो सगळ्यांनाच म्हणजे फक्त त्याच्या डोक्यात निगेटिव्हिटीच आहे, असा ज्युरर आला की मग सगळे चांगले काम दाखवा तर काही ना काहीतरी खोड काढाल. हॉस्टेल लाईफ बद्दल बोललाच आहे. हॉस्टेल लाईफ की तुला काय शिकवलं? की आता बघ तू एवढा बोललाय की तू 6th नंतर कधी घरी राहिला,
6 नंतर नाही, म्हणजे मी 10वी नंतर पकडून घे. 10th नंतर तू कधी राहिला नाही तुझी हॉस्टेल लाईफ होती. तर स्कूलचा हॉस्टेल लाईफ, आर्किटेक्चरचा हॉस्टेल लाईफ, तुला काय म्हणजे काय काय तुझ्या चेंजेस काय वाटले किंवा तुला हॉस्टेल लाईफने काय शिकवलं आणि तू काय घरी घर मिस केलं का, हे सगळ्या गोष्टी. घर मिस केलं नाही. घर म्हणजे जेव्हापासून बाहेर आहे तसं म्हणजे रोज घर मिस करतो मी, असं काही नाही. कोणी माणूस घराच्या बाहेर नाही गेला त्याला फ्रीडम भेटला म्हणजे तो खूप मजा येते. हर माणूस जो घराच्या दूर आहे तो घर मिस करतो म्हणजे करतोच. पण हॉस्टेल लाईफ जेव्हापासून मी म्हणजे माझे बाबा पण कॉलेज टाइमला जेव्हा त्यांचं पॉलिटेक्निक केलं ते 2 वर्ष बाहेर राहिलेले. तर मग बाबांना हे पण होतं की तू मी इथे गावात राहण्यापेक्षा तू बाहेर राहा, एकटे राहून बघ आणि जग कसं आहे काय ते तुझ्या डोळ्याने बघ. मला ती गोष्ट खूप चांगली आहे की मला ती शिकायला भेटली. मला म्हणजे माणसं ओळखायला शिकलो, कोण माणूस आपल्यासाठी चांगला आहे कोण नाही आहे, कोण आपल्यासाठी चांगला विचार करतो कोण वाईट विचार करतो, म्हणजे माणसं ओळखायला बऱ्यापैकी शिकलो बाहेर असं. आणि तुला असं वाटतं का की तू हॉस्टेलमध्ये राहून तुला फुल पोटेन्शियल नाही दिला आर्किटेक्चरवरती किंवा तू फुल पोटेन्शियल दिला आणि घरी राहून तू अजून काय वेगळं केलं असतं? नाही असं माझं घरी राहून पण तेवढंच बहुतेक असं झालं असतं की मी कामाकडे दुर्लक्ष केलं असतं घरी राहून. पण मी बाहेर होतो म्हणून म्हणजे मला घरूनच जाताना बाबांनी मला तुझं असं होतं की तू घरी राहून आर्किटेक्चर कमी परस्यू केलं असं. हा म्हणजे मला त्यावेळेस काही हे नसतं की बाबा मी घरी बसलो घरी येऊन झोपलो असतो, आयतं जेवण आलं असतं मला, म्हणजे चांगलं जेवायला भेटतंय, आराम खुर्ची सोफा भेटतोय, सगळं मला सुखसुविधा भेटल्या असतं. पण मी जेवढा मी हे केलं आणि अनुभवला की जेव्हा घरी होतो मी असं आरामात जीवन काढलं. पण बाहेर गेल्यानंतर म्हणजे मला बाबांनी पण असं जेव्हा मला ऍडमिशन करून दिली त्या दिवशीच बोललेलं की तू काही कर, तुझं आयुष्य तू कर, मला हे कॉलेजच्या याच्यापर्यंत मला एक पण केटी नको, मला ऑल क्लिअर पाहिजे. ठीक आहे, मला बाकी सगळी करायची सूट दिलेली बाबांनी, फक्त तू रिझल्ट चांगला आण, जेवढे तुझ्या पैसे इन्व्हेस्ट केले त्याचा काहीतरी चीज कर, तेवढंच डोक्यात होतं माझ्या. मी त्याला आर्किटेक्चर विचारते, आपला पॉडकास्ट बोरिंग नको व्हायला, तर हॉस्टेलमध्ये काय काय मजा केली, वाईट असर नाही पडला माझ्या हॉस्टेल लाईफचा असा कोणता मुवमेंट किंवा 4-5 मुवमेंट सांगितले तर बोलतो तुझ्या लाईफमध्ये खूप सारे डेली नवीन मुवमेंट व्हायचे. हा पण तुझा असा एक किस्सा की तो तू आयुष्यभर कधी विसरणार, बाकी सगळे विसर्जन. एक किस्सा असा आहे का जो मी आयुष्यात तो दरवेळेस तोंडातून निघतोच माझा. हा पण होता त्यावेळेस माझ्यासोबत, आमचा लाडका अमय पण होता सोबत, आणि माझा जुनी रूम पार्टनर होता सुबेश देशपोते म्हणून. तर आम्ही असंच मजा करत होतो सगळे, रात्री बसलेलो, जेवण खावण वगैरे मस्त चालू आहे आणि असंच मजा मस्ती करताना रात्रीचे एकदम वाजले 2-3 वाजले आणि ऋषी पण होता त्यावेळेस. तर अचानक आता सुमेर मधातून उठून गेला किंवा चला मला बाथरूम आले, मी जातो जरा बाथरूम करून येतो. आम्ही आमची मजा करतोय, असेच फिरतोय रूम मध्ये फिरतोय. अचानक असा आवाज आला ठप्पकन एकदम पडायचा. ते बघतोय की आम्ही चालू तो बाथरूम करतोय आणि त्याच्यामध्ये तसा ठप्पकन असा येऊन पडलाय, त्याला मिरगीसारखं असं काहीतरी झालेलं. तर त्यावेळेस म्हणजे एवढं घाबरून गेलेलो आम्ही, आमच्या डोक्याचे बरेच विचार येऊन आले. म्हणजे आम्ही तसं रिग्रेट करतो तर बाबा मी तुमच्या रूम राहायच्या नंतर कधी येणार नाही म्हणून, मग तुमचा माझा संबंध सुटला म्हणून. त्यानंतर आम्ही बरेच अर्धा तास तो तसाच पडलेला, त्याला मोजे सुंगवले, चापट्या मारल्या, मीच मारत होतो त्याला, उठ 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 उठ, डोक्यात भरते सरते विचार. आम्ही विचार करतो रात्री अमय काय करायचं आता याचं, काय आहे का नाही जेव्हा पडला ना विचार करतो की आता पोलीस येतील माझी डेड बॉडी लपवायची, काय करायची, असं. म्हणजे आता आम्ही सगळं जेवढी मजा करत होतो सगळं एकदम लेवल डाऊन होऊन गेली आणि आता काय करायचं याचा, आता हा उठणार की काय उठणार याचा प्रश्न होता आम्हाला. मला तर अजून एक किस्सा आठवतो हॉस्टेलचा की आपला फेस्ट होता आणि आपण सगळं आपलं काम वगैरे झालं, आपण यांच्या हॉस्टेलला गेलो झोपायला आणि एक माणूस असा होता का ज्यांनी बाथरूमचा नळ चालू ठेवला, आमचाच रूम पटा अजय सर. आणि सकाळी जे बघतोय पूर्ण तो किस्सा अर्धवट सांगितलं होतं. त्या किस्साच्या रात्रीतून गेलेलं त्याला उतरवलं रस्त्याच्या मध्ये असा किस्सा झाला की आम्ही रात्री याचीच कार होती आणि आम्ही फिरायला गेलो बाहेर आणि ह्याला एक मुलगा होता, त्याचं नाव तर मलाही कॉन आहे. तर याला विचारलं, याला माझं नाव काय, तर ह्याला सांगताच येत नाही की त्याचं नाव काय. हा रात्रीच्या 2 काळजी होते, एकदम MIDC सारखा एरिया होता पूर्ण आणि तिथं कोणच नव्हता. त्या एरिया पूर्ण एकदम असा खंडर झालेला येण्यासारखा होता आणि याला आम्ही तिथल्या तिथे मध्येच उतरवतो रस्त्याच्या. आणि तिथून आम्ही पुढे गेलो, तो जो रस्ता होता थांबला तो आमच्या प्रोफेसरचं घर होतं. हा तिथे प्रोफेसरचं घर होतं, तिथे उतरवला
आणि आम्ही निघून गेलो अर्धा एक तास तरी आम्ही आलो असेल त्याला रिटर्न गेले खोपोलीला, शॉपिंग केली, सगळं सामान केलं आणि मी रात्री तिथे 1 वाजता बसले कुत्र्यांसोबत आणि त्यानंतर याला उचलला आणि नंतर आणला, नंतर ते तोही झाला. एवढा हॉस्टेल वगैरे होतं. आपण एक गोष्ट मिस केली कॉलेजमध्ये की आपण जे आपल्या आयव्हीज व्हायच्या, टूर्स व्हायच्या, त्या आपण 2 वर्षच केले. 1 वर्ष एक टूर आपली कॅन्सल झाली. पण टूर मध्ये पण आपल्यासोबत फर्स्ट इयरची टूर तर आपण खूप मजा केली. फर्स्ट इयरची जेव्हा टूर झाली ना, त्यानंतर मी आंबा खाणं बंद केलं, खूप कमी केलं. आणि तो जो होता मँगो हॉटेल होता, त्याने पूर्ण दिवस काढले. खूप तेव्हा पण खूप मजा केली. तेव्हा आम्हाला समजलं की थर्माकोल पाण्यात बुडत नाही. तेव्हा आम्हाला समजलं तेव्हा काय झालं होतं, आम्ही सगळे झोपलो होतो, जेवलो वगैरे रेस्टॉरंट मध्ये आणि झोपलो. आमचे काही काही फ्रेंड्स असं म्हणजे इनर वेअर्स मध्ये झोपले, मस्त एसी वगैरे लावून आरामात. आणि अचानक 1:30-2 वाजता कोणतरी मस्त मला हलवलं, रे श्री उठ उठ उठ, मला हलवलं. आपली रूम मध्ये आपली रूम आणि बाकीचे जे रूम कशी म्हणजे कुठल्या टूरला गेलो ना तरी माझी आणि आमची दोघांची रूम आणि आमची रूम सगळ्यात ग्रँड असते. म्हणजे आमच्या रूम सगळ्यात मोठी असणार, फ्रीज असणार, बाल्कनी असणार. फॅकल्टीलाही माहिती की यांच्या रूम मध्ये येऊन सगळे लोक बसणार म्हणून मला दोघांना आमची दोघांची रूम सगळं मोठी असते. तर सगळे आम्ही 5-6 पोरं आमच्याच रूम मध्ये झोपले होते सगळे मजा करून वगैरे. साताऱ्याचा सुपरस्टार आहे आमचा मित्र एक अनुज कुंभार म्हणून, त्याने मला आधी 1:30-2 वाजता असे हलून उठवलं. मी काय झालं, अरे प्रयाग मरतोय मला मरू दे तू गेला ना सांगतो का तो, अरे नाही त्याला अटॅक येतोय, असं होतोय, ते तिकडे कोणतरी रडतंय, कोणतरी मरतोय. काय झालं, चला मला घेऊन. ते मला हातून बाहेर घेऊन गेला. मी बघतो तर काय प्रयाग झोपलाय, बेड उभा आहे बाल्कनीमध्ये. काय झालं प्रयाग, अरे श्री तूच माझा मित्र आहे चांगला माणूस कोण भेटला नाही मला, मी मरणार आहे, लवकर मरणार आहे. मी बाकीच्या मुलामुलांचे काय झालं काय अरे बोलते 1-2 दिवस आहे 5व्या स्टेजला. 5वी स्टेज म्हणजे कसली, काय ते झालं निमोनियाची 5वी स्टेज पोहोचला. मी बोलतो 3री कधी पार केली बोललो. अरे त्याला श्वास येत नाही, काय येत नाही, त्याचा ब्लड प्रेशर वाढलाय. एक कॅडबरी खा, काहीतरी खा. आम्ही चाललंय तेव्हा सगळं स्टेबल करतोय. तिकडे ह्याच्या सगळं जवळची माणसं रडतात वगैरे, मेलाच या तिकडे आमचे सर आले अशी करत. अरे काय झालं काय बोलते प्रयागला. हा सर आले तर मी सगळं बोलले. एक मुलगी होती प्रयागची अशी मैत्रीण होती, ती रडायला लागली की सर प्रयाग मारणार आहे. कधी मारणार आहे सर, तुला काहीतरी होतंय तेव्हा सुमित रूम मध्ये आला झोपेत उठून आणि टीव्ही होतं ना, ते असं बघत बसला. मी सुमित काय आलं, मी आता उठून आलो बोलते. सुमित उठून तुला सुमित अनुजनी आणि मला उठवायला सुमित आला. मी काय अनुजसोबत उठलो नाही, मला चुकत होता तू प्रॅग मारतो मी एवढा झोपत होतो त्याला झोपले आणि तो माझ्या बाजूला झोपला. मरते बोलला डायरेक्ट सरांनी माझा हात पकडला. श्रेयस चल माझं वरती, सरांची रूम वरती वरच्या फ्लोअरला होती. सरांनी आमच्या सगळ्यांचे मेडिकल सर्टिफिकेट काढले जे आम्ही दिले होते प्रूफ म्हणून. ते सरांनी दाखवलं प्रॅगची काढली, काय कंडिशन यायला म्हणून. मग ते सगळं फिट लिहिलंय. आणि जी त्या प्रॅगच्या 6 महिन्यापूर्वीचा होता मेडिकल सर्टिफिकेट, ते तारीख खोडून सरांनी दिली होती. सर बोलते किती चालू माणूस आहे बोलते, तारीख खोडून मला दिली म्हणजे आता काय झालं मी काय करू बोलते. सर मला मरते बोलते. मग बरं चालते आलो. मग ते पोरं सगळं रडत होते. मी बोललो प्रयागला आमच्या रूम मध्ये घेऊन या, हवा वगैरे लागेल. हा तर आम्ही त्या प्रयागला आमच्या रूम मध्ये घेऊन आलो. तर साखा पूर्ण आमचा क्लास आला रूम मध्ये. दरवाजा होताच आम्ही झोपलाय, ऋषी झोपलाय, 4-5 जण तरी आमच्या रूम मध्ये, चेतन झोपलाय. 4 रूम मध्ये 3 जण झोपणार, 4-5 जण झोपायचे. तर याला घेतली आणि झोपवली. आमच्या इथं गुजरातला गेलो, सेकंड टूर तिथं तुम्ही फिरायला गेलेला रात्री.
ब्लूबेरी पंच अरे गुजरातला होतो अहमदाबादला. आणि अहमदाबाद सिटी ही ड्राय सिटी बोलतात ना, तिथे अल्कोहोल वगैरे अलाउड नाहीये किंवा नॉनव्हेज खाऊ शकत नाही अशी सिटी आहे ती पूर्ण. सो काय झालं, आम्ही हॉटेलला नाही मोस्ट ऑफ द जागेवरती सगळं आहेत, पण तो पर्टिक्युलर एक लेन असते तिथे भेटेल. बाकी मोस्ट ऑफ द गुजरातमध्ये अल्कोहोल परमिट नाही आहे. मोस्ट ऑफ द नॉनव्हेज नसतो तिथे. हे आम्हाला नॉनव्हेज होतं. आमच्या हॉटेलमध्ये होते नॉनव्हेज गोष्टी सगळं खाण्यासाठी, चिकन मला सगळं व्हायचं. पण आम्हाला आनंद वाटला की आम्ही युट्यूबवर बघितलं की एक स्ट्रीट आहे माणिक चौक अहमदाबादमध्ये जो नाईट स्ट्रीट फूड साठी फेमस आहे. आम्ही तिकडे ठरवलं आणि आम्ही सेपरेट नव्हतो गेलो फिरायला. आम्ही रात्री हॉटेलमध्ये बाहेर पडलो, रिक्षा केली, तिकडे पोहोचलो, तिथे जाऊन जामून शॉट खाल्लं, चिकन खाल्लं, कबाब म्हणून सांगून गेले ना. आणि आम्ही रात्री 1-1:30 वाजता आम्ही रिटर्न आलो. 2-3 वाजलेले दीड वाजले होते. आणि आम्ही वरती आलो काळो काय, आणि आम्ही आमचा इथे असं आम्ही चाललोय पॅसेज मध्ये. इकडे रूमचा दरवाजा आहे आणि ऑपोजिटला आमचे सर बसले, रोलँड सर. त्या आधी मला सर येऊन रूम मध्ये विचारत होते, अरे किधर गए ये लोग, किधर है. असं आलू भी बोला किधर गए, आए गे बोला, क्या बोलू सर किती बिना बताय गए होगे. मी पण सरांनी जेव्हा आमची क्लास घेतली की आम्हाला बोलले, मला अमृतला आणि आम्हाला बोलले की तुम्ही तिघांनी उद्या रिटर्न तिकीट काढून द्यायचं, घरी यायचं नाही बसमध्ये आमच्या. आम्ही दुसऱ्या अशी बॅग वगैरे सगळे पोरं बसले बसमध्ये. ते बस व्हिडिओज पण काढले आम्ही. अशी चालू आम्ही करू आम्हाला परत आतमध्ये बोलली पण असं करू नका, असं नाही, असं ओरडले आम्हाला. ते सगळं झालं आणि आम्ही शांत आहे. आम्ही एवढा खाल्ला बोललो, रात्री पण ओरडले, मजा नाही केली काय नाही. आणि आम्ही असे पोरं की आमच्याशिवाय कोण मजाच करू शकत नाही बसमध्ये. पूर्ण बस मध्ये असं वाटलं कोण माहितीला असं पूर्ण पिन ड्रॉप सायलेंट. बस सर्वांना पण वाटलं काय पोरांना. त्यावेळेला असे एक इन्सिडेंट झालं की आम्ही गप्प बसलोय, आमचा आवाज नाही, बस शांत. रात्री आम्ही चाललो होतो माउंट आबूला आणि ठप करून बसची काच फुटली, समोरचा विंडशील्ड फुटली. हा, नजर लागली आमची. आणि त्यावेळेला सगळी काच सरांच्या ड्रायव्हरच्या अंगावरती. आम्हीच धावत गेलो, गेला असेल पण आम्हीच गेलो विचारलं, सर तुम्ही ठीक आहात का, तुम्हाला काय पाहिजे का. सरांना काय तेव्हा वाटलं आपण वाटलं काय माहित नाही. त्यानंतर सर आमचे चांगले बोलायला लागले. आणि असं पण नाही की हायवेला कुठली कुठे एकदम आता सिटी रोड मध्ये घाटात फुटलेली. आणि तेव्हा टेम्परेचर पण आय थिंक मायनस आधीच फुटलेली का. आपण वर जातो -9 डिग्री होतो टेम्परेचर. विंड प्रेशर खूप. आमचा ड्रायव्हर शाल गुंडाळून गॉगल घालून एक टाइम आपल्याला पण सोडून चालले गेलो कुठेतरी गुजरातला फिरायला. आम्ही तिकडे मी हा होता आणि अविनाश विसरलो. आम्ही IIM ला गेलेलो. IIM गुफा वगैरे नाही गुफा एक्झिबिशन होतं ना काहीतरी. बघितले IIM आपला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. तसं नाही, आम्ही सगळे होतो. तुम्ही दिव्य जोशीची गुफा कुठली ती गुफा काय गुफा नाही काहीतरी गुफा ती ते बघायला चाललं सर. बोलते जो लवकर येईल त्याला गुंतव, लेट त्याला. आम्ही लेट केलं. तुम्ही रिक्षा घ्या बोलले ते. रिक्षाने आम्ही रिक्षा केली, तिथल्या शॉपिंग सेंटरला गेलो. रेड बुल, थम्सअप खायला वगैरे सगळं घेऊन आलो आम्ही. शॉपिंग करून बसलो आमची सोय झाली. आणि संध्याकाळी सर आले आणि आमच्या ट्रिपला सगळं घेऊन गेले. सरांना माहिती की यांच्या रूम मध्ये सगळं भेटणार, खायला भेटेल, सगळं यांच्याच रूम मध्ये भेटेल. सो आता आपण सगळं बोललो की आर्किटेक्चर कॉलेज, आर्किटेक्चर लाईफ, कॉलेज पर्यंत जर आपण आलो. कॉलेज नंतर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूज दिले तुमच्या कामासाठी, कॉलेजच्या बाहेर पडल्यानंतर आपलं एकच काम असतं की जॉब शोधणं. तर लाईफ आफ्टर आर्किटेक्चर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं लाईफ आर्किटेक्चर म्हणजे असं आता कॉलेज झालं 2023ला मी ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघालो. त्यानंतर 2-3 महिने तर मी घरीच होतो. म्हणजे घरी राहिलो, घरी टाइम स्पेंड केला यावांसोबत. त्यानंतर मग मी इट्स मस्ट की आपण 5 वर्ष जेवढा रात्रभर झोपत नाही, 7-7 दिवस थोडा तरी आता थोडा ब्रेक पाहिजे. थोडा जगून बघू. आय थिंक प्रत्येक आर्किटेक्ट ते करतो. म्हणजे असे 3 महिने तरी मला वाटते की खूप कमी वेळ काढा. लोक 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने रेस्ट घेतात की डिसाईड करतात. 5-6 महिने रेस्ट घेतली. मी मग त्यानंतर मग अप्लाय करायला चालू केलं हळूहळू. म्हणजे तिकडनं म्हणजे कारण की मला यायचं तर इकडेच होतं काम करायला. तर मग मी हळूहळू तिकडनं अप्लाय करणं चालू केले, फोलिओज वगैरे बनवून आपले इंटरव्ह्यूसाठी वगैरे. पण मला त्यावेळेस असा प्रॉब्लेम फेस झाला की
इंटरव्ह्यू व्हर्च्युअली खूप कमी लोक ठेवायचे त्यावेळी. आम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यू करू तुमचा, मग मला इथे यावं लागायचं. मी 1-2दा पण इकडे आलोय माझ्या मित्रांच्या वगैरे खूप रूमवर थांबलो, इंटरव्ह्यूज दिले, पुन्हा घरी गेलो, पुन्हा मग आलो, इंटरव्ह्यूज दिले, मग पुन्हा घरी गेलो. असं करा 1-2-3दा असं केलं. आणि त्यानंतर मग पहिला जॉब मला बेलापूरला लागला, इव्हन प्राईम म्हणून. अमय म्हात्रे ते प्रिन्सिपल आर्किटेक्ट होते त्यांचे. पहिला जॉब मला तिथे लागला. त्यांची पण एक डिझाईन, त्यांची म्हणजे कशी डिझाईन ओरिएंटेड फर्म होती, तर माझ्यासाठी पण ते गोष्ट नवीन होती खूप, की म्हणजे ते असे कमर्शियली अशा वर्कमध्ये नव्हते ते. म्हणजे जसं म्हणतो आपण कॉलेजला तसं वाटतं आपल्याला, कन्सेप्ट थ्रू आपण गोष्ट बिल्ड करत होतो, त्या याच्यामध्ये ती होती डिझाईन ओरिएंटेड बोललो तर. हा, ते तशी फर्म होती. मग तिथे काम केलं. तिथे पण काही महिनेच काम केलं, म्हणजे असं खूप पूर्ण वर्ष कंप्लीट नाही केलं तिथे. 6-7 महिने काम केलं तिथे. त्यानंतर मग मी आणि आपण तिघे मिळून म्हणजे असं आता याच्यात मी कट करतो. एसएससीचा आर्किटेक्चर प्लॅन याबद्दल आपण नंतर बोलू. याच्या अगोदरचा मी तुला सांगतो, त्याच्यात आपण डिटेलमध्ये बोलूच. हा टॉपिक आपण नंतर बोलतो. जॉब रिलेटेड. त्यानंतर मग तिथे काम केलं. त्यानंतर मग इव्हन प्राईम नंतर मी थोडं पर्सनल पण इकडे तिकडे म्हणजे थोडे एफर्ट घ्यायला ट्राय केलं. त्यानंतर मग पुन्हा मी जॉबवरती स्विच केलं. आणि दुसरा जॉब माझा इथे गोवाटी साईडला मी घेतलेला. ती एक पूर्ण टोटली लँडस्केप ओरिएंटेड फर्म होती. त्यांचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट सुभाग्य रावत म्हणून प्रिन्सिपल आर्किटेक्ट होते त्यांचे. तर त्यांच्याकडे पण मी काम केलं. ऑलमोस्ट 3-4 महिने मी त्यांच्याकडे काम केलं. लँडस्केप काय असतं, कसं असतं ते तिथे स्टडी केली, सगळी शिकलो तिथे. आणि त्यानंतर मग मी टोटली मग आता की बाबा जॉबने आता पर्सनली आता स्टँड होऊ आपण, पर्सनल कामावरती मग फोकस ट्राय केला. मी सांगेन सगळ्यांना की जसं आपलं कॉलेज संपलं आणि आपला 10-12 पोरांचा ग्रुप निघाला गोव्याला. मी सांगतो तुम्हाला, बाय द वे माझी गर्लफ्रेंड आहे आणि मी खूप खुश आहे. माझी गर्लफ्रेंड खूप खूप चांगली आहे. समोरच बसले. आणि मेन म्हणजे जेव्हा आपलं आमचं प्लॅन झालं गोव्याला जायचं, तेव्हा मला घरचे बोलले तुम्हाला मी एक वेळा देणार नाही. हा, तू जायचं ना गोव्याला फिरायला, थांब घरी, असं काय करू. पैसे माझे होते पण अर्धेच होते. मी काय करू. मग मी हिला बोललो मी जात नाही बोलो फिरायला गोव्याला, मला जायचंच नाही, कंटाळा, मला मूड नाही. ही बोले जा रे, तुझी लाईफ आहे, शेवटची ट्रिप आहे. ती जसं मला वाटतं ती चांगल्या म्हणते, ती खरोखर सिंगिंग करते वाटलं होतं मला. शेवटची का बोलत, कारण की ते एक मजा वेगळी असते ती वाली ट्रिप. परत नंतर नाही झाली ना ती. तू का टेन्शन घेतो, मी आहे. पण नंतर आता तू परत पाठवशील ना त्याला. जातोच तो, गेला नाही का उज्जैनला गेला, शिवसारला गेला. आम्ही पोरं करू ना आता आमच्या कॉलेजच्या ती ठरवा तरी तुम्ही आधी, मग तेव्हा काय झालं की ती बोलली मी तुला सपोर्ट करते, मी तुला पैसे देत जाऊन. आणि तेव्हा पण का जाऊन दिलं, तेव्हा काय माहिती नव्हतं ना. माहिती आहे ना. हा, मग तेव्हा तिने मला स्पॉन्सर केलं. आयुष्यपत देवता भेटली मला. देवी भेटली मला. आपण ट्रिपला गेलो, सरळ गेलो. तेव्हा आपले कॉलेजचे प्रोफेसर आहेत, एकदम खूप एक्सपिरियन्स प्रोफेसर, रोलिन मेंडोन्सा सर. त्यांनी ग्रुपवर टाकलं होतं की त्यांना एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आली होती. टाकलं होतं त्यांना मुंबई साईडला बेस्ट कॉर्पोरेट ऑफिस टाइम 9 to 6, 5 पर्यंत जॉबसाठी एक आर्किटेक्ट पाहिजे होता साईट सुपरवायझरसाठी. सो मी बोललो फर्स्ट आलंय आता जॉब, आता आपल्याला कॉलेज संपलाय, जॉब तर करायची आहे. आपण जेव्हा गोव्याला होतो तेव्हाच मी सरांना मेसेज सर तुम्ही असं विचारलं, इन्क्वायरी केलाय, मी त्यासाठी रेडी आहे. सरांनी मला विचारलं तू कधी काम केलंय का, तर मी सरांना सांगितलं मी जसं पर्सनल काम केलंय, बंगलोज डिझाईन, सिव्हिलमध्ये जे काय केलं, इंटरव्ह्यू केलंय. सरांचा सगळा डेटा सरांना पाठवला मी. सर खुश झाले, तुला तेवढं एक्सपिरियन्स सगळं आहे. सरांनी मला त्यासाठी रेडी केलं. ते बोलले की तू ह्या तारखेला 6 तारखेला 6 एप्रिलला ये तू मुंबईला. मी विचार केला 6 तारखेला गोवा नाही ना सकाळी. तुम्ही सर बोललो 7 तारखेला जमेल का, तर सर बोलले त्या जे ओनर्स तिथले त्यांची मिटिंग आहे तेव्हा, सो तुला मी त्यांची इंट्रोड्यूस करून देतो, तेव्हाच ये तू. सो त्या दिवशीपासून मग माझी घाई झाली. आणि त्यावेळेला आमच्या एका मित्राची, माझा जीवलग मित्र आहे श्याम, त्याची गाडी खराब झाली अनफॉर्च्युनेटली. सो ती गाडी रिपेअर करेपर्यंत संध्याकाळ झाली. निघायला आम्हाला लेट झालं. आमची स्कॉर्पिओ आणि फॉर्च्युनर होती. आम्ही सगळे निघालो, खात पीठ सामान घेत, काजू वगैरे घेत निघालो आम्ही सगळे. आणि जशी अवधूत आम्ही रिपीटेडली गाडी चालवत आहेत. सकाळी 5 वाजेपर्यंत 4:30-5 वाजता आम्ही पोहोचलो खोपोलीला.
अर्धी गँग उतरली, सगळ्या बाय वगैरे केलं, कोण ना कोण दोघं जण रडत होते. माझा खूप डोकं खराब होत होता की रडतात, टाइम घालत काय जुदाई कैसी जुदाई त्या दिवसानंतर नंतर भेटणार नव्हते. हा कोणते असतील दोघं ते आपण काही पण ते अशा रडत मी हसत होतो, राग पण कमी होतो मला, पण जाऊ बोलतो अरे काय तुला मग तेव्हा आम्ही निघालो 5:30-6ला. मला त्यांनी घरी पोहोचवलं पळस पहिला. मी तसाच आंघोळ केली, चेंज केलं, कपडे घेतले, कार घेऊन डायरेक्ट निघालो मुंबईला. तेव्हा माझं फर्स्ट इंट्रोडक्शन झालं ॲज अ आर्किटेक्ट त्या साईटवरती. मी कुठल्या फॉर्मला आता पण काही जॉईन नाही केलंय, आजचं इंटर्नशिप पडलं तर. माझे सगळे जे पण काम होते, सगळे पर्सनल क्लायंट होते माझे सगळे, की इंडिव्हिज्युअल काम करायचो ॲज अ आर्किटेक्ट. सो मी त्या फर्स्ट कामानंतर माझं प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट वाढायला लागलो. मी ॲज अ आर्किटेक्चर सुपरवायझर म्हणून काम केलं तिथे. ते जे प्रोजेक्ट होतं बिल्ड मुंबईतले नरिमन पॉईंट, जे प्राईम लोकेशन नरिमन पॉईंट झालं, फोर्ट झालं, कफ परेड झालं, किंवा मीरा भाईंदर, असे ठाणे वगैरे लोकेशनमध्ये काम केलं मी. सो कसं होतं तिथे मी ॲज अ आर्किटेक्चर सुपरवायझर लागलो. इंडिव्हिज्युअल माझं काम होतं. मला जे पेमेंट भेटायचं ते कुठलं आर्किटेक्टकडनं भेटायचं नाही. जे माझे क्लायंट होते ते डायरेक्ट पेमेंट मला करायचे. आणि मुंबईत असल्या कारणाने मला जो पे ऑफ होता तोही खूप चांगला होता. आणि माझ्या एक्सपिरियन्सने किंवा मी जसं बोलायचो, माझा जो एक्सपिरियन्स होता त्यामुळेच मला त्या कामामधून दुसरं काम भेटलं मला इंटिरियरचं. सो तिथे मी पूर्ण डेडिकेट झालो. सो दोन्ही कामाचे पेमेंट्स वगैरे सगळे मला एकदम भेटायचे. म्हणजे मी त्या टाइमला जो स्टार्टिंग फेज असतो आर्किटेक्टचा त्या लेवलपासून म्हणजे खूपच वरती होतो मी. पेमेंट्स झालं किंवा काय झालं, एक्सपिरियन्स झालं. आणि मला तो काम खूप आवडायचं की मला ऑन साईड काम करायला खूप आवडतं. कुठल्या ऑफिसमध्ये बसलो, कोण सांगतो ही फाईल घे, डिझाईन कर, लाईन्स मार, हे मला आवडत नाही अजिबात. त्यामुळे मला माझी डिझाईन जरी 2D मध्ये बेस्ट असली काय असली तरी पण मला ऑन साईड काम करायला आवडतं. कारण की ऑन साईडचा माझा एक्सपिरियन्स असं आहे की ऑफिसला तुम्ही बसलात की तेच चेहरे, तेच बॉस, तेच कलिग, तोच एन्व्हायरमेंट तुमचा असतो, तुमचा डोळा खराब होतो. आणि तुम्ही ऑन साईड काम करत असाल तर मग दिवसातून मी 4 ते 5 नवीन माणसांना भेटता, त्याशी बोलता, एक्सपिरियन्स घेता त्यांच्याकडनं. आणि हा तो पिरियड आपल्याला मला खूप चांगला वाटतो. त्यामुळे मी त्याच प्रोजेक्ट मॅनेजमेंट फील्डमध्येच गेलो. सो नंतर मी कफ परेड सगळ्या प्राईम लोकेशनमध्ये आर्ट डेको बिल्डिंग मध्ये मी इंटेरियर केलं. त्यानंतर फोर्ट वॉर्ड ए मध्ये कमर्शियल बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगचं PMC होतो मी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. त्याचा पूर्ण रिपेअर वर्क्स जे काय असेल स्ट्रक्चर वगैरे सगळं मी हँडल केलं. ते एक प्रोजेक्ट केले. त्या प्रोजेक्टपासून मला अगेन्स रेफरन्स थ्रू सगळे काम मला भेटले पर्सनली असेल ते. कुठे मी ऍडव्हर्टाईज केलं नाही, काही नाही केलं. सो मोठे मोठे कंपनीज असतील त्यांच्याकडून मला हे अप्रोच आलं ॲज अ प्रोजेक्टसाठी, प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी किंवा आर्किटेक्चर सुपरवायझर किंवा प्रोजेक्ट हेड म्हणून आलं मला. सो मोस्ट ऑफ द टाइम माझा सुपरविजन मध्येच काम केलंय. सो बारीक बारीक ऑब्झर्वेशन करणं, कुठे चूक आहे, कुठे प्रॉब्लेम्स आहेत, हे ह्याच्यात माझं होतं ना एक्सपर्टीज वाढत गेली. सो हे असं करत साईट आपला स्वतःचे पर्सनल बारीक साईट कामं, इंटेरियरचे, स्ट्रक्चरचे, असं करत आतापर्यंत मी इथं पुढे आलो. आता हे झालं आर्किटेक्चर आपण सोडल्यानंतर. त्यानंतर आपल्या फेजमध्ये, आपल्या लाईफच्या फेजमध्ये लाईफमध्ये एक असा फेज आला की आपण स्वतःचं ऑफिस, म्हणजे त्याच्या आधी पण आपण तिघं एकत्र काम, आम्ही तिघं पण जे पण आमचं काम होतं ना, आम्ही तिघं कुठल्या कामाला ना की अवधूतकडे कामाला की आम्ही सांगायचं, सगळं सांगायचं. माझ्याकडे आलं की आम्ही सगळं सांगायचो. आणि प्रॅक काय कामाला की आम्हाला इन्फॉर्मेशन सगळं सांगायचं. आम्ही असं मिळून सगळं काम करायचो. असं आम्ही खूप सारे बंगलोज केले, इंटेरियर केले आपण सगळं. खूप मोठे काय होतं त्याला एलिव्हेशन वगैरे काम केले. असा एक अशी वेळ आली आम्हाला की आम्हाला कळलं की आपण रेग्युलर लाईफ जगायचं नाही, आपल्याला रेग्युलर स्पीड आपल्याला नाही हे करायचे. आपण जिथं काम एकाच आहे, आपण तिघं काम करतोय, आपल्याला फुल स्पीडला काम करायचं आहे. आणि तिथे आम्हाला बघत ना जीवन ज्योत नाही, एक गायडन्सची हे भेटलं आम्हाला, ज्योत भेटली, ज्यांनी आम्हाला खूप गाईड केलं या गोष्टीबद्दल. ते होते आपले उमाकांत सर. त्यांनी आम्हाला असं गाईड केलं, असं मोटिवेट केलं की जो आमचा इंडिव्हिज्युअल काम करतो आम्ही फ्रीलान्सिंग सारखं, तिथे आमचं ऑफिस इस्टॅब्लिश होईपर्यंत जो पूर्ण मॉरल असेल किंवा कुठलाही सपोर्ट असेल ते सगळं सरांनी आम्हाला केलं. त्यामुळे आपण आता इथे तिघं आहोत आणि आपलं स्वतःचं ऑफिस आहे. त्यांनी आपण जर काय करायचं, इंटेरियर करतोय, कुठून येतोय, त्यांनी प्रॉपर डायरेक्शन दिलं, या पाथनी चला, असं करत जावं. आणि खूप काही गोष्टी आम्हालाही माहित नव्हत्या. जरी आपण कमर्शियली बघितलं किंवा रेसिडेन्शियली बघितलं,
खूप काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून केलं. आणि जिथे लोक बरेच वर्ष एक्सपिरियन्स घेतात मग विचार करतात की आपण असं करू का मी करू का, त्यांनी अर्ली स्टेज मध्ये आम्हाला त्यांचं एक्सपिरियन्स वरून सांगितलं. खूप साऱ्या पहिले जो कॉलेज होतो आर्किटेक्टचे आपण इंटरव्ह्यू बघायचो, आपल्या कॉलेजला यायचे की मी ह्या रिनॉन आर्किटेक्टकडे 22 वर्ष काम केलं, 20 वर्ष काम केलं, त्यानंतर माझं मी ऑफिस ओपन केलं. मला असं वाटतं की एवढं वर्ष काम करायची गरज काय कोणाकडे, तुमच्याकडे पोटेन्शियल असेल तुम्ही करू शकता. आणि तेच आपलं ऑफिस खोलून आपण प्रूव्ह केलंय असं वाटतं मला. म्हणजे पोटेन्शियल असणं आणि तो पोटेन्शियल आपल्याला चालू ऑफिस मध्ये कोणी सांगतोय की आपल्या चालू ऑफिस मध्ये पण कोणी गाईड करणार असणं, हे खूप त्यांचा जो एक्सपिरियन्स होता एवढा 15, 17, 18 वर्षांचा, त्यांनी तो आपल्याला अर्ली स्टेज मध्ये सांगितलं. आणि त्यांचा खूप त्यानंतर आपण आपलं ऑफिस एस्टॅब्लिश केलं ऍज अन SSS आर्किटेक्ट्स अँड प्लॅनर्स. राईट. आणि हा कंटिन्यू चालू आहे त्याच ऑफिस मध्ये हा ब्लॉग किंवा पॉडकास्ट होत आहे. आणि असेच पॉडकास्ट तुम्हाला या ऑफिसच्या वेगवेगळ्या कॉर्नर्सला शूट करायला तुम्हाला भेटतील. आणि मी तर म्हणतो आपण आता माझा एक मोटिव्ह आहे की आज जसा आपण हा पॉडकास्ट शूट केला, अशाच खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण डे टू डे लाईफ आपण सांगतो की आपण साईट्स वरती काय करतो. माझा हा चॅनल जो आहे तो बनवायचा एकच उद्देश आहे की जसे आपण क्लायंट्सना भेटतो, क्लायंट्सना काय वाटतं, कधी कधी काही क्लायंट्स असे असतात की त्यांना काय वाटतं अरे हे लोक काय करतात, काहीच नाही, हे तर जरी आपण इंटेरियर्स बद्दल बोललो तर हे लोक काय करतात, हे तर आपण पण करू शकतो. बरोबर. तर त्या गोष्टी जर मी जर ऍज अन आर्किटेक्ट मी रोज शूट केलं की आम्ही साईट्सवरती काय करतो, आम्ही प्लॅनिंग आमची स्टेज कशी असते, आम्ही 3Ds वगैरे कसे बनवतो, या गोष्टी मी शूट केल्या आणि मी युट्यूबवरती टाकल्या तर समोर बाहेरच्या जगालाही दिसेल की आर्किटेक्ट पण काम करतात. असं हे नाहीये की बाबा हे लोक काम नाही करत नुसतेच पैसे घेतात, आम्ही एवढेच पैसे घेतो जेवढे आमचे बनतात. आणि हे लोकांना नव्हतं. आणि आपण युट्यूबवरती पण बघितलं खूप कमी ब्लॉगर्स आहेत जे ऍज अन आर्किटेक्ट आहेत आणि ते ब्लॉग करतात आणि नंतर डे टू डे लाईफ दाखवतात. आणि मी हे पण नाही बोलतो की आम्ही डेली ब्लॉग करू, डेली ब्लॉग टाकू, एक वीकली पूर्ण शूट करू आणि शूट करून. आणि मग तो एक इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असेल किंवा असं बोलू शकतो की साईटवरचं सगळं ब्लॉग. पण ह्या ब्लॉग ह्या पॉडकास्ट तुम्हाला खूप काही गोष्टी भेटतील जे बिहाइंड द कॅमेरा असतात किंवा जे नॉर्मल लाईफ मध्ये लोकांना भेटत नाही बघायला, ते तुम्हाला आम्ही एक्सप्रेस करतो. आपण जसं बघतो रील्स वरती लोक दाखवतात की हा इंटिरियर वगैरे केलंय, त्या मागचं काय असतं, प्रोसेस काय असते, अडचणी काय काय फेज असतो, किती काय असतं, ते आपण या आपल्या चॅनल थ्रू आपण लोकांना दाखवायचा प्रयत्न करू. आणि हे सांगता आपण बस बंद करूया आपला खूप बरं वाटलं पॉडकास्ट पहिल्यांदा खूप बोललो आपण. मी तर सांगतो की असंच हे 3 फेजेस आपल्याला दिसणार आहेत. खूप सारे याच्यामध्ये 3 फेज असतील, वेगवेगळ्या टॉपिक्स वरती आपण पॉडकास्ट शूट करू आणि तुम्हाला जसं जमेल जे काही टॉपिक असतील ते आर्किटेक्चरशी कसे रिलेटेड आहेत आर्किटेक्चरशी ते तुम्हाला आम्ही 100% पुरवू. आणि याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन असेल तर ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्याच्यावरती आम्ही नक्कीच काम करू. बाय बाय, थँक्यू.